स्पीकर दोन्ही तिकडे जाईल. भाई काय पाहिजे बाथरूमला जायचं तर इथे
कसं काय मंडळी, हसताय ना? अगं हसताय ना म्हणजे काय, हसायलाच पाहिजे. नुसतं हसून कसं चालेल, लाजायला, नाचायला आणि मुरडायला सुद्धा पाहिजे. अगं अगं अगं, काय झालंय काय? त्यांना हसायला सांगतेस, नाचायला सांगतेस आणि मुरडायला सुद्धा सांगतेस. काय आहे तरी काय? ऐकायचंय? चालतंय की बघ. हसरा नाचरा जरासा लाजरा, हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. खेळाची सुरुवात फुगड्यांनी करूया. प्रथम सादर होते साधी फुगडी. लुगडी बाई लुगडी, जरी काठी लुगडी, रूपची पहिलीच फुगडी, पहिलीच फुगडी. आता सादर होतोय चौफुला. चहा बाई चहा, गवती चहा, मैत्रिणी मैत्रिणींची फुगडी पहा, पाहात पहा उठून जा, आमच्या फुगडीला जागा द्या, जागा द्या. आता सादर होईल केरसुणी. केरसुणी चाले सर सर, लक्ष्मी फिरे घर घर, केरसुणी चाले सर सर, लक्ष्मी फिरे घर 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 घर. आता सादर होतीये उठबस फुगडी. राधा कृष्ण गोपाळ कृष्ण, 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 राधा कृष्ण गोपाळ कृष्ण. आता सादर होतीये दंड फुगडी. दंडण फुगडी, दंडावरून जाईल गो, पिकलं पान खाईल गो, दसऱ्याला बोली केली, दिवाळीला येईल गो, दिवाळीला येईल गो. आता सादर होतीये एका हाताची फुगडी. एका हाताची फुगडी, मामा देतो लुगडी, लुगड्याला नाही दोरा, मामा माझा गोरा, मामी माझी काळी, शेवंतीची गाळी, गाळी लाग फिडता, आम्ही बाईले की लाडता. आता सादर होतोय ताकाचा डेरा.
ताक घुसळ घुसळ साऱ्या जगाला विसर तुझ्या मायेन मायेन दिव्यासारखी उजळ दिव्यासारखी उजळ दिव्यासारखी उजळ. गळ्यात कोकिळेची तान, अटकर बांधल्यावर नऊवारीचा मान, कपाळावरील कोरीची चमकती चांदणी, नाकातील नथीचे मोती आले ओठावरती, गळ्यातल्या मंगळसूत्राची हितकुस करतो कोल्हापुरी साज. तेवढ्यात ती मोहनमाळ म्हणते, हाल ना मला आज दंडात बाजूबंद, हातात पिवळ्या पाटल्या तोडून, मेघण्याच्या साखळ्या किणकिणतात गोड, पायात घातल्या पट्ट्यांचा जोड. आणि अशी पाहून दीपक मला म्हणतात, सगळे आज दिसतेस ग किती गोड. चला तर चला आपण ट्रेन धरूया. गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर, गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर, गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर. एक खुर्ची का मिरची खेळायचं ना आपण करा. खुर्ची का मिरची चारशे लटायची, खुर्ची का मिरची चारशे लटायची, सासूबाई बोलावतात वरण करीत, सासूबाई बोलावतात वरण करीत, खुर्ची का मिरची चारशे लटायची, खुर्ची का मिरची चारशे लटायची, म्हणजे बोलावतात वरण करीत, म्हणजे बोलावतात वरण करीत, खुर्ची का मिरची चारशे लटायची, खुर्ची का मिरची चारशे लटायची, लालांची डोके वरण करीत, लालांची डोके वरण करीत, खुर्ची का मिरची चारशे लटायची, खुर्ची का मिरची चारशे लटायची, हे बोलावतात वरण करीत, हे बोलावतात वरण करीत. ए चला तर चला काळूची काळजी करूया जरा. काळूची काळजी तुझी माझी काळजी, रामाची काळजी पकडा फुगाई पकडा फुग, काळूची काळजी तुझी माझी काळजी, रामाची काळजी पकडा फुगाई पकडा फुग, गेले होते राणा विसरले काना, पकडा फुगाई पकडा फुग, गेले होते शेता विसरले कळला, पकडा फुगाई पकडा फुग, गेले होते विहिरी विसरले दोरी, पकडा फुगाई पकडा फुग, पकडा फुगाई पकडा फुग, पकडा फुगाई. लाटाबाई लाटा चंद्रानी लाटा, मामाने दिल्या मला साड्यांनी लाटा, भूबाई भू ताहातानी भू, शेजारच्या झाडाखाली मांडला तू, कृष्ण गुजरी खाली गुजरी, बुद्धिवाचा हार माझा प्राण बदली, काय सांगू माय काय सांगू माय, बुद्धिवाचा हार माझा नेणार ती काय, बुद्धिवाचा हार माझा नेणार ती काय, बुद्धिवाचा हार माझा नेणार ती काय. आता सादर होतोय अटुष्य पान. हटुष्य पान बाई हटुष, पैठण्याने तू आपण हटुष, हटुष्य पान बाई हटुष, बोलबोल झालो आपण हटुष, हटुष्य पान बाई हटुष, मंगळागौर जाऊ आपण हटुष, हटुष्य पान बाई हटुष, फिरायला जाऊ आपण हटुष, हटुष्य पान बाई हटुष, हटुष्य पान बाई हटुष. हां देवांशी आशुतोष दुबल,
काळ्या मण्याचे आणि काचेचे चुडे. आशुतोष रावांचं नाव घेते. मंगळागौरीच्या पूजेपूर्वी. अमोलरावांचं नाव गुड 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 गुड. रुसलेल्या राधिकेला कृष्ण उपहार. अरुणाचं नाव घेते मंगळागौरी दिवशी खास. अरे वा 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 मस्त मस्त. ओके. रिमझिम रिमझिम बरसला श्रावण, सगळीकडेच पसरले हिरवळच हिरवळ. हिरवळ पसरले जवळचे मोती, नजर त्यावर ठरत नव्हती. किती वेळचू कसे वेळचू मन थोडंसं बावरलं, चंचल मन सावरलं. हळूच म्हणून पाहिलं, एक हास्य माझ्यासमोर ओझर करून उभं होतं. माझ्या उंजळीचे मोती मी त्याच्या उंजळीत घातले. सुहासरावांनी त्याचे मंगळसूत्र करून माझ्या गळ्यात घातले. वा 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 मस्त मस्त. हा चालू आहे चालू आहे चालू आहे. जवळ माहिती ठेव. हां. हिमालयातून निघाले नारदाला भेटला वाल्याचा झाला वाल्मिकीनं लिहिलं रामायणात रावणाचं युद्धात विसरला कुंभकर्णाचा पुत्र. प्रमोदरावांचं नाव घेते. प्रमोदरावांच्या घरावर विठ्ठलाचा कृपाचा. वा 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 मस्त मस्त. आई वडील ज्या मुलीला जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा असे म्हणत मुलीची पाठवणी करतात. बिचाऱ्या मुलीला धुण्यापासून सगळी कामं सासरी करावी लागतात. पण मुलगी अशी उस्ताद असते बर का. ती एकेकाचं धुणं कसं धुते ते आता पाहूया. आता सादर होते धुणे. धू बाई धू, धुण धू, सासूर वासणी धुण धू. सासूबाईंचा धुण, सासूबाईंचा धुण, मामंजींचं धुण, मामंजींचं धुण, नंडेचं धुण, नंडेचं धुण, नवऱ्याचं धुण. सुनेनं नवऱ्याचं धुणं तेवढं अगदी नीट धुतलं आणि बाकीच्यांचं कसं अगदी सोसोस धुतलं. मग काय विचारता, सासूचं नाक झालं लाल. सून कधी एकदा तावडीत सापडतीये याची ती वाटच बघत होती. शेवटी एकदाचा चान्स मिळाला आणि मग सासू सुनेचं भांडण असं रंगलंय. आणि बघताना जास्त करून ऐकताना इतकी मजा आली म्हणून सांगू तर बघूया सासू सून भांडण. भावाच्या लग्नात भाऊजाईला दिल्या भाऊजाईला दिल्या. काय म्हणतात सासूबाई? काय म्हणतात सासूबाई? माझ्या पाटल्या काय केल्या काय केल्या. मामाच्या लग्नात मामीला दिल्या मामीला दिल्या. तुम्हाला काय करायचंय? ट्रंकेत पैठणी ठेवली होती, दिसत नाहीये, कुठे गेली? ट्रंकेतली पैठणी काय ग केलीस, काय ग केलीस? इतके दिवस झाले लग्नाला, इतकी वर्ष झाली, कधीतरी म्हणालात का हो, नेस बाई माझी पैठणी छान दिसेल. शेवटी थांबून तुम्ही परवा बाहेर गेला होता ना, तेव्हा हळूच काढून ड्रेस शिवायला दिली. मंडळी काय म्हणावं आता हिला, ह्या आत्ताच्या पिढीला ना जरा म्हणून धीर नाहीये. खरं तर मी हिलाच मंगळागौरीला नेसता येईल म्हणून काढून ठेवली होती पैठणी, पण हिने ड्रेस शिवायला दिली. थांबा, पण मी पण सासू आहे म्हणते, अशी थोडी नाही ऐकणार आहे. तेव्हाच डिझायनर साडी आणलं नाही, घेते आणि पडद्यात शिवते. अगं सुने काय म्हणता सासूबाई, अगं सुने काय म्हणता सासूबाई, अगं सुने काय म्हणता सासूबाई, अगं सुने काय म्हणता सासूबाई. इकडे ये, लवकर बोला.
सकाळी मस्त पाऊस पडत होता. हे म्हणाले चांगली मस्त खमंग कुरकुरीत परातभर भजी कर. परातभर भजी केली हो मी, आणि परातभर भजी मस्त डायनिंग टेबलवर अशी प्लेट मध्ये भरून ठेवली आणि म्हटलं मस्त आल्याचा चहा करावा म्हणून आत गेले. चहा करून बाहेर आणते तोवर बघते काय सगळी भजी गायब. परातभर भजी काय ग केलीस, काय ग केलीस? अहो परातभर भजी तुम्ही काय एकट्या खाणार होता का? उद्या काय झालं असतं तर निस्तरणार कोण? म्हणून सगळ्या मैत्रिणींना बोलवलं आणि खाऊन टाकली. मैत्रिणींचं नुसतं नाव परातभर भजी आणि एकटीनेच हादडली असणार. बघताय ना कशी झालीये. अगं सुने काय म्हणता सासूबाई, अगं सुने काय म्हणता सासूबाई, अगं सुने काय म्हणता सासूबाई, अगं सुने काय म्हणता सासूबाई. मागच्या महिन्यात भावाच्या मुलाचं लग्न होतं म्हणून सगळे दागिने आणून घरात लॉकर मध्ये ठेवले. आज बघते तर लॉकर मध्ये एक दागिना नाही. दुसरं काही थांब विचारते. लॉकर मधले दागिने काय ग केलेस, काय ग केलेस? लॉकर मधले 1 ग्रॅमचे दागिने तुमचे तुम्हालाच ठेवले आणि ते आपले पूर्वापार चालत आलेले दागिने होते ना जुन्या घडणीचे सुंदर, ते सगळे दागिने उचलले आणि भावाच्या लग्नात माहेरी दिले. बघितलं ना मंडळी, जरा गोरी गोमटी दिसली, नाकी डोळी छान दिसली म्हणून सून करून घेतली. कशी माझ्या डोक्यावर मिरा वाटते बघताय ना. हा पण मी पण तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं, मी पण सासू आहे, अशी थोडी नाही ऐकणार आहे. हिचे सगळे नखरे मला माहिती आहेत म्हणून मी जे खरे दागिने होते ना ते पहिलाच माझ्या माहेरी घेऊन ठेवले होते. तरी आता कसा कांगाव करते बघा. माझी सून चोरटी, सासू कारटी, सून चोरटी, सासू कारटी, सून चोरटी, सासू कारटी, चोरटी, कारटी, चोरटी, कारटी, चोरटी, कारटी, चोरटी, कारटी, चोरटी, कारटी, कारटी, कारटी. सुनेला चोरटी म्हटल्यामुळे सून बसली रुसून. तिचा रुसवा करण्यासाठी नवरा म्हणाला, चल चल राणी फिरायला जाऊया, ओपीला जाऊन होडीत बसूया. चल चल राणी फिरायला जाऊया, होडीवाल्या होडी वल्हव, चला जाऊ आंबेच्या गावा. होडीवाल्या होडी वल्हव, चला जाऊ आंबेच्या गावा. बिगिन होडी वल्हव, चला जाऊ आंबेच्या गावा. बिगिन होडी वल्हव, चला जाऊ आंबेच्या गावा. होडीवाल्या होडी वल्हव, चला जाऊ आंबेच्या गावा. होडीवाल्या होडी वल्हव, चला जाऊ आंबेच्या गावा. होडीवाल्या होडी वल्हव, चला जाऊ आंबेच्या गावा. हां मी स्मिता संजय बेलवलकर सांगते. दारी होती तुळस, तिला घालत होते पळी पळी पाणी. आधी होते आईबाबांची ताणी, आता आहे संजयची राणी. वा 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 सुंदर सुंदर. माझं नाव प्राजक्ता पाटील. अत्रावळीवर पत्रावळी, पत्रावळीवर भात, भातावर वरण, वरणावर तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा. संग्राम नावांचं नाव घेते आता जेवायला वळा. वा 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 तोंडाला पाणी सुटलं. चालू आहे. हॅलो. संसारूपी सागरात प्रतिबंधीची नौका, धनंतीचे नाव घेते, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. अजून मोराची जोडी, शिवश्रावांच्यामुळे आधी आयुष्यात जोडी. यमुनेच्या काठी राधाकृष्णाचा खेळ, अमृतरावांचे नाव घेते, हल्ली श्रेयाच्या पुनरावृत्तीची वेळ. आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीराचे आणि मनाचे संतुलन फार लवकर बिघडताना दिसते. अगदी वयोगट 10 पासून 50 वर्षापर्यंत कितीतरी वेगळ्या वेगळ्या तक्रारींचे प्रमाण हल्ली वाढते. मुलीच्या वाढत्या वयापासूनच जर त्यांना या खेळातून दिसतील अशा सर्वांग सुंदर व्यायामाची सवय लावली तर जिमला जायची मुळी जरूरच नाही, नाही का? बरोबर ना?
तर असाच आता खेळ पाहूया किकीचं पान. किकीचं पान बाई किकी, सागर माझा सुसू, आल्या ग बाई सुंदरी, कापूस यावो पितुरी. किकीचं पान बाई किकी, सागर माझा सुसू, किकीचं पान बाई किकी, सागर माझा सुसू, किकीचं पान बाई किकी, सागर माझा सुसू, किकीचं पान बाई किकी, सागर माझा सुसू. मंडळी, आपण कितीही म्हटलं ना तरी आपल्या बायकांचं स्वयंपाकघर मात्र काही सुटत नाही बरं का. तुम्ही अगदी करिअर करणाऱ्या असलात ना तरी कधीतरी स्वयंपाकघरात जावंच लागतं. अहो, हल्लीच्या किचनवेअर मध्ये इतके लेटेस्ट क्रशर ग्राइंडर आले आहेत की किसून कसं अगदी पटापट होतं. पण समजा विजेनेच जर असहकार पुकारला की आपली जुनी किसणीच उपयोगी पडते नाही का. तर आता सादर होतोय किस बाय किस हा खेळ. बाईची दोरकाची बाईची दोरकाची मोठ्याची गोड लागते गोड आणि कठोर बाई आणि कठोर. बाईची दोरकाची बाईची दोरकाची मोठ्यानं दोरका बाई ना, मामाला बायको करवे ना, मामाला बायको केली पुण्याला फेकून आणली. किसून झालेला दोडका नुसताच कसा बरं खायचा. त्याला तिखट मीठ मसाला लावून वरून फोडणीचा मस्त तडका हवाच नाही का. कारण संपूर्ण स्वयंपाकाची चव जर या त्रिकुटावर आधारित असते. तर आता पाहूया तिखट मीठ मसाला. तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला, तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला. आज वार सोमवार शंकराला नमस्कार, आज वार मंगळवार गणपतीला नमस्कार, आज वार बुधवार बृहस्पतीला नमस्कार, आज वार गुरुवार दत्ताला नमस्कार, आज वार शुक्रवार देवीला नमस्कार, आज वार शनिवार मारुतीला नमस्कार, आज वार रविवार सूर्याला नमस्कार. तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला, तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे. मंडळी, कसं आहे ना, 20-25 वर्ष आपण ज्या घरी राहिलो ते घर लग्न झाल्यावर सोडून आपण त्या सासरी येतो. कालच लग्न झालेली नववधू घरात हळूहळू रुळत असते. घरातले सर्वजण तिची चेष्टा करीत असतात. लाजणं हा तर स्त्रीचा नैसर्गिक स्वभाव. अगदी कितीही मॉडर्न मुलगी असली ना तरी ती कधीतरी लाजतेच. तर माझ्या या मैत्रिणींनी या लाजण्याला चक्क एका सुंदर खेळाचं रूप दिलंय आणि एका छोट्याशा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्या ते आपल्या समोर सादर करतायत. तर खेळाचं नाव आहे लुकू लुकू लुकू. लुकू 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 कपाळी कुकू, लुकू 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 कपाळी कुकू. कुक्कू का ग लाल, कुक्कू का ग लाल, नवरा कुठं गेला, नवरा कुठं गेला, परत का ग आला, परत का ग आला. काय आणलं तुला. नवीन लग्न झालेल्या मुलीला आपल्या माहेरची माणसं आपल्या घरी जेवायला येणार हे समजतंय तर केवढा आनंद होतोय मंडळी. अगदी काय करू आणि काय नको असं होतंय तिला. मामा जेवायला येतोय हे कळल्यावर तर मग काय बघा कशी तांदूळ सडण्यापासून कामं करायला लागली. आणि ते करत असताना समाज प्रबोधनाचं काम करायलाही ती विसरली नाही. आहे की नाही हुशार. आता सादर होतोय सडूबाई सडू. सडूबाई सडू तांदूळ सडू, सडूबाई सडू तांदूळ सडू, तांदूळ आमचे मोत्याचे मोत्याचे, भाऊजी आमचे शेवायचे शेवायचे, वड्या केल्या हलवाच्या हलवाच्या, कुणाला नाही चढवायच्या चढवायच्या, वड्या झाल्या ते मंगळागौरीचे खेळ हे नुसत्या लयबद्ध हालचाली नसून छोट्या छोट्या अवयवांचे आणि सांध्याचे व्यायामच आहेत. आधीच्या खेळात जशी स्त्रीने स्वयंपाकघरातील पदार्थांची नावं खेळांना दिली ना, अहो तितकीच जवळीक तिने निसर्गाशी सुद्धा दाखवली.
आता आपण दिंडा या खेळाद्वारे निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करूया. सादर होतोय दिंडा. दिंडा मोडग पोरी दिंड्याची लांब दोरी, दिंडा मोडग पोरी दिंड्याची लांब दोरी, मोका कुडग पोरी मक्याला पीक भारी, मोका कुडग पोरी मक्याला पीक भारी, दिंडा मोडग पोरी दिंड्याची लांब दोरी. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून, उमंगरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून. लेह लडाखचं तरी नाव घ्यायचं. शिवानी माने. हां मंगळसूत्राच्या 2 वाटा दोन्ही घरची खून, योगेशरावांचं नाव घेते वाघमाऱ्यांची सून. वा 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 सुंदर सुंदर सुंदर. बिग बॉस आपल्या अनिल काका. अरे हो बिग बॉस. हां बिग बॉस. सोन्याला टाचून घेणार आहेत सासूबाई. हां घ्या. डान्स नाही. पोपळीचा प्रकल्प कोयनेचं धरण, पोपळीचा प्रकल्प कोयनेचं धरण, सतीशरावांचं नाव घेते मंगळागौरीचं कारण. अरे वा 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 सुंदर सुंदर. फाईट दिली बरं का सोन्याला. हां ओके. पहाटेच्या वेळी उमलते खरी, पहाटेच्या वेळी उमलते खरी, महेशरावांचं नाव घेते मंगळागौर दिवशी. वा 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 सुंदर. ओके. 2 शिपले 1 जवळ, जवळ. मोती, 2 वाती 1 ज्योती, संजयराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. वा 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 सुंदर सुंदर. हां नाव सांगा. जवळ जवळ कॅमेरा. सविता काळे. हां हळद लावते किंचित, कुंकू लावते ठसठशीत, अरुणरावांचे अरुणराव मिळाले हेच माझे पूर्वसंच. वा 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 वा. हां 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 श्रेयाच्या सासूच्या मंगळागौरीला मी होते हां. आणि त्या श्रेयाच्या पण मंगळागौरी मी आहे. वा 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 वा. आता घ्या नाव. तेव्हाचं नाव नका आत्ता नवीन. त्यावेळेला व्हायचं. कॅमेरा चालू आहे. सौभाग्याच्या 2 वाटी, हां सौभाग्याच्या 2 वाट्या सासर माहेरची खून, सौभाग्याच्या 2 वाट्या सासर माहेरची खून, निद्रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून. वा 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 वा. 1 मिनिट थांब. हां ओके. दररोज अंगणात पडतो पारिजातकाचा सडा, दररोज अंगणात पडतो पारिजातकाचा सडा, प्रमोदरावांचं नाव घेते खाऊन. वा 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 सुंदर. सरीबाईचा कोंबडा आला माझ्या दारी, सरीबाईचा कोंबडा आला माझ्या दारी, आली रग सारा आली रग पाणी, रग सारा आली रग पाणी, सारा खातो मोत्याचा बाई मोत्याचा ग, शांत घालतो झोप्याची बाई झोप्याची ग, सरीबाईचा कोंबडा आला माझ्या दारी, सईबाईचा कोंबडा आला माझ्या दारी. आता सादर होतं काचकिरडा. काचकिरडा पाय मुरडा, काचकिरडा पाय मुरडा, पायाला बसलाय भांबुरडा, पायाला बसलाय भांबुरडा, काचकिरडा पाय मुरडा, पायाला बसलाय भांबुरडा, काचकिरडा पाय मुरडा, पायाला बसलाय भांबुरडा, ची बाई हाय घाणेडा, काचकिरडा पाय मुरडा, पायाला बसलाय भांबुरडा. किती मजा येते ना हे खेळ बघताना. आपल्या आज्या आणि पणजांना हॅट्स ऑफ. कारण हे खेळ खेळले की आपला सर्वांग सुंदर व्यायामच होतो नाही का. आता पाहूया आगोटा पागोटा. आगोटा पागोटा आगोटा पागोटा, राणीच्या बागेत जाईन म्हणते, लाल साडी नेसीन म्हणते, आगोटा पागोटा आगोटा पागोटा, मलबार हिलवर जाईन म्हणते, सुंदर सुंदर दिसेन म्हणते, आगोटा पागोटा आगोटा पागोटा. जी नववधू मंगळागौर पुजते तिची चेष्टा करण्याची लहर या सगळ्या तिच्या सख्यांना येते आणि त्या सगळ्या तिच्या भोवती तिच्या नकळत जमा होतात आणि तिला मधोमध घेऊन फेर धरतात आणि सुरू होतात ते खेळ नाचग घुमा.
खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली, हे नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली, हे नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. वा वा वा, टाळ्या वाजवा. शिमी नाचू, शिमी नाचू, शिमी नाचू, हा गावचा त्या गावचा सोनार नाही आला, जोडवी नाही मला, शिमी नाचू, शिमी नाचू, शिमी नाचू, शिमी नाचू, हा गावचा त्या गावचा शिमी नाही आला, जोडवी नाही मला, शिमी नाचू, शिमी नाचू, शिमी नाचू, ह्या गावचा त्या गावचा तसा नाही आला, बांगडी नाही मला, शिमी नाचू, शिमी नाचू, शिमी नाचू, शिमी नाचू, शिमी नाचू. मंडळी, आता सर्वांनाच ताल धरायला लावणारा खेळ पाहूया, झिम्मा. या
पुढचा खेळ हा खास करून आपल्या विहिणींकरता आहे बरं का. खेळात मुलाची आई आणि मुलीची आई आपलंच मूल कसं मोठं आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करतात. हम भी कुछ कम नहीं ही भावना व्यक्त करण्याची हा खेळाचा मार्ग किती छान आणि मनाला भावतो ते आता पाहूया. सादर होतोय पिंगा. पोरी पिंगा तुझ्या पिंग्याला मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा प्रेत बांधल्याला भाऊ माझा ग जावे तू जाग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली झोप चाळवली पोरी पिंगा चालू नेसल्याने फॅन माझी ग कोण तुझी ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली माग घालवली पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा भाऊ माझा ग तो बरा जाग आग दादा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवलं मला भुलवलं पोरी पिंगा तुझ्या भावाचं डोळं टकनं रूप हेकनं ग पोरी पिंगा मैन माझी कलेक इंद्राची पोर चंद्राची पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा तुझ्या बहिणीचं नाक नक्त ग कांड तप्त ग पोरी पिंगा माझ्या भावाचा भारी धर्रार पळती थर्रार कारी पिंगा भाव तुझा ग भीत झुरळाला काळ्या उंदराला पोरी पिंगा बहीण माझी ग दश कोकिळा घाते मंजुळा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा तुझ्या बहिणीचं काय नरड ग कावळा वरड ग पोरी पिंगा अशा बहिणीला कोण आणणार कशी म्हणणार पोरी पिंगा बहीण माझी कटाई बावरून घे तावरून पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवलं लुकडा नेशिवलं पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा. सो आता हे अगदी खास गाणं आमच्या नवरीसाठी जिची मंगळागौर आहे खास तिच्यासाठी हे गाणं आहे.
थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहूल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची टाळ्या वाजू दे. वाह 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 सुंदर.